आमदार विनायक मेटे महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे नाव कायम चर्चेत असणार। आमदार विनायक मेटेंच्या राजकारणाबद्दल प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळी त्यांना नावं देत असतो। पण हे जरी सगळं खरं असलं, नेमकं आमदार विनायक मेटेंचं राजकारण काय, आमदार विनायक मेटे हे व्यक्तिमत्व काय हे उलगडणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मेटे साहेब, स्वागत आहे आपल्या प्रजापत्रमध्ये। नमस्कार सर, साधारणतः 24 वर्षापासून आपण विधिमंडळाच्या राजकारणात सक्रिय आहात। सातत्यानं 24 वर्ष विधिमंडळात असणं ही साधी गोष्ट नाही आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी आपल्याला नाही। मग कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 24 वर्ष विधिमंडळात राहणं, सक्रिय राहणं हा जॅकपॉट आहे का काही नियोजनबद्ध राजकारण नियोजनबद्ध कार्यक्रम आहे त्याचं फळ आहे? हा जॅकपॉट वगैरे असं अजिबात नाही। पण लक्षात एक आपण घेतलं पाहिजे की मी आता आपण म्हणतो जसं 24-25 वर्ष झालं विधिमंडळाचा सदस्य आमदार म्हणून काम करतोय, पण माझ्या मागं जर पाहिलं आपण तर माझ्या घरी गेल्या 10 पिढ्यांमध्ये कुणीही राजकारणामध्ये नव्हतं, कुणीही साधं ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा पदाधिकारी नव्हतं। त्यामुळं एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी मुलगा, तो शिकत असताना बीडला आला आणि बीडला आल्याच्या नंतर मी तर कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील हे त्यावेळेस बीडमध्ये प्रचाराला आले असताना मी त्यांची सभा ऐकायला गेलो आणि त्या सभेमुळे मी प्रोत्साहित झालो आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करायला। तेव्हापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला मला आवड निर्माण झाली, ते आज तागायत आहे। माझा पिंड जो होता तो समाजकारणाचा पिंड माझा तयार झाला आणि जो मुळातच अगदी मी 4थीला असण्यापासून सुद्धा शाळेत छोटे छोटे काही गोष्टी करायचो। मग 4थी 5वी 6वी 7वी मध्ये सुद्धा, 8वी मध्ये सुद्धा, अगदी 10वी मध्ये सुद्धा मी त्या शाळेमध्ये खूप मुलांना सोबत घेऊन अगदी जयंती साजरी करणं मुलांनीच, म्हणजे अगदी शालेय स्तरापासूनच माझा पिंड असा संघटनेचा आणि सामाजिक क्षेत्राकडे जाण्याचा होता। तोच पुढे इकडे आल्यानंतर तो वाढीस गेला आणि म्हणून मग अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम मी करत राहिलो आणि तो करता 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 मग पूर्णपणे महासंघाचं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडली। नंतर तिथं पूर्ण राज्यभर काम केलं, समाजाचे वेगवेगळ्या पद्धतीचे काम हातामध्ये घेतले। त्यामुळे हे सगळं ते कोणती अपेक्षा ठेवून मी केलं नव्हतं काम की बाबा मला त्यावेळेस तर काही आपल्या डोक्यामध्ये सुद्धा नव्हतं। जिथे ज्या गावामध्ये मला लाईट नव्हती, पाणी नव्हती, रस्ता नव्हता, काही नव्हतं, अशा गावातला माणूस मुलगा काही आमदार होईल आणि कुठं काही जाईल अशी अपेक्षाही पाहिलं नव्हतं। त्यामुळं काहीतरी आपण समोर उद्दिष्ट ठेवून ते काम करत होतो असं अजिबात नाही। परंतु महासंघामध्ये काम करत असताना अशा काही घटना घडत गेल्या, त्यामुळे मग समाजकारणातून राजकारणामध्ये आम्हाला यावं लागलं आणि त्याचं प्रचंड आज आपल्याला दिसतं। नेमकं आपलं राजकारण असेल किंवा आपलं समाजकारण असेल त्याच्यावर प्रभाव कुणाचा आहे, कुणाची प्रेरणा आहे? म्हणजे माझ्यावर एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मी भक्त आहे, त्यांचा सच्चा मावळा आहे, त्यांचाच प्रभाव आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे आणि राज्यातल्या जनतेचे सुद्धा उपकार आहे। सर, आज आपण पाहतोय की आमदार होणं किंवा विधिमंडळात पोहोचणं एवढं सरळ सोपं नसतं कधीच। म्हणजे भल्या भल्यांनाही आमदारकीसाठी तिष्ठत राहावं लागतं हे आपण पाहिलंय। मग मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता जेव्हा म्हणजे पहिल्यांदा युती सरकार असताना आपण पहिल्यांदा आमदार झाला, राजेगावच्या सारख्या खेड्यातला एक कार्यकर्ता नेमका आमदार झाला कसा हे अनेकांना पडलेलं कोड आहे। त्या मागचं कसं, आणि नुसता झालाच नाही तर सातत्यानं 24 वर्ष आमदार राहिला, हे रहस्य काय? हो की आम्ही राजकारणात जावं, आमदार व्हावं किंवा अन्य कोणती पदं घ्यावीत हा उद्देशच नव्हता। फक्त जे समोर प्रश्न दिसत आहेत, अडचणी लोक दिसत आहेत ते सोडवत राहणं एवढंच। म्हणून मी जेव्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करत होतो बीडमध्ये, स्वर्गीय बाळासाहेबजी पिंगळे यांच्या वाड्यामध्ये आमच्या बैठका व्हायच्या। नंतर मग मी मुंबईला गेलो कामाच्या निमित्तानं, मग तिथेही मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयात सातत्यानं जात राहिलो आणि काम करत राहिलो।
पण तिथं काम करत असल्यामुळं नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी काम करायला लागलो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना, कारण मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत होतो, तर मराठा कुणबी समाजाचंच मी जास्त त्यावेळेस काम करायचो. तर खेड्यापाड्यातला आज आपल्याला काय चित्र दिसतंय तुम्हाला सांगतो. मराठा समाज म्हणलं की अनेकांच्या डोळ्यासमोर जमीनदार येतो, जागीरदार येतो, वतनदार येतो, सत्ताधारी येतो, कारखानदार येतो, हे येतो. हे काय, हे वरवरच आहे. वरवरचं असं आहे की त्याला फेस असतो नाही, तसं आहे वरवरचं सगळं. हे जे असणारे येतं, वतनदार, कारखानदार, जागीरदार, शिक्षणदार वगैरे हे जे असे आहेत, हे किती येतं राज्यामध्ये? 150-200 लोक आहेत. मुठभर घराणे आपण ज्याला म्हणतो. 100-150 लोक आहेत, 100-150 घराणे, याच्यापेक्षा जास्त नाहीये. यांच्यामुळं संपूर्णपणे मराठा समाज असा समजला जातो की पूर्णची पूर्ण हा वतनदार आहे, जागीरदार आहे, जमीनदार आहे वगैरे असा. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो, तेव्हा विदर्भामध्ये आम्ही गेलो किंवा नंदुरबारमध्ये आम्ही गेलो, शहादा असेल किंवा अन्य अक्कलकोवा असेल, तिथले मराठी आणि तिथले आदिवासी याच्यामध्ये काहीच फरक आम्हाला दिसत नाही. आम्ही गडचिरोलीला गेल्याच्या नंतर तिथले सगळे जे आदिवासी मध्ये आमच्या कुणबी समाजामध्ये काहीच फरक दिसत नाहीये. चंद्रपूरला तसेच, तुमचं सिंधुदुर्गला गेल्यानंतर आम्ही तेच पाहतो. नांदेडला गेल्यानंतर जो वर्ग एक थोडासा वर्ग जर बाजूला सोडला तर हा सगळा शेतकरी वर्ग आहे. आणि आज आपण शेतीची अवस्था पाहतोय, ते निसर्गाचं चक्र संपूर्ण फिरलेलं आहे. पाऊस पडत नाही, कधीतरी पडला तर आपण नीट पिकत नाही, पिकलेलं ते विकत नाही, भाव मिळत नाही, आणि विकलं तरी त्याचे पैसे पण मिळत नाहीयेत. मग अनुदानावर राहावं लागतं, सरकारकडे भीक मागावं लागत राहते, आणि या सगळ्याला शेतकरी वैतागलेला आहे. म्हणून सगळे या राज्यामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, याच्यातल्या बहुतांश आत्महत्या ह्या कुणबी मराठा समाजाच्या आहेत. विद्यार्थी सुद्धा काही फीसमुळे आत्महत्या करतात. याच्यामध्येही तुम्ही मराठा समाजाचे मुलं आत्महत्या करताना दिसतात, कारण फीसला पैसे नाहीयेत. बरोबर. पण आज या 1-2 दिवसातली सुद्धा आत्महत्या फीसला नाही किंवा अन्य कशाला ऑनलाईनला आपल्याला अभ्यास करता येत नाही, टॅब मिळत नाही म्हणून आत्महत्या होतात. ही जी अवस्था आहे, ही अवस्था अनेक लोक लक्षात घेत नाही. आणि म्हणून जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये मराठा महासंघाच्या माध्यमातून मी फिरत होतो, तेव्हा ही सगळी अवस्था आमच्या समोर येत होती. पण त्याच्यानंतर मग त्यांच्यावर मग अन्याय व्हायचे, अत्याचार व्हायचे, खूप सारे प्रॉब्लेम यायचे, पोलीस केस व्हायच्या, हे सगळं त्याच्यामध्ये. तर या सगळ्या प्रश्न घेऊन आम्ही तेव्हा त्या ठिकाणच्या स्थानिक आमदाराकडे जायचो, खासदाराकडे जायचो, मंत्री महोदयाकडे जायचो. आम्हाला मुख्यमंत्री तर कधी भेटतच नसत मुख्यमंत्री. आम्हाला ते फोटोमध्ये किंवा याच्यातच पाहावं लागायचे, सामान्यांना तिथे ऍक्सेसच नसायचा. मग अशा परिस्थितीत आमचे प्रश्न घेऊन आम्ही जायचो या सगळ्या लोकांकडे, तेव्हा ते आमच्या प्रश्नाला बाजूला ठेवायचे, आमच्या प्रश्नाच्या बद्दल ते आवाज उठवायचे नाही, न्याय मिळवू द्यायचे नाही. मग कुणी लोकप्रतिनिधी कोणत्याही समाजात असू दे, मग मराठा समाजाचा असू दे किंवा अन्य दुसऱ्या समाज, मग तेव्हा त्या लोकांना काय वाटायचं की आपण बघे मराठा समाजाच्या याची जर बाजू घेतली किंवा त्यांच्या बाजूने उभं राहिलो तर आपल्याला जातीवादी हे लोक समजतील, कोण? इतर सगळे समाज. आणि मग ते जातीवादी ठरवले तर मग ते आपल्या विरोधात राहतील. मग आपल्या विरोधात राहिले तर आपल्याला मतदान देणार नाहीत, आणि मतदान नाही दिलं तर आपल्याला आमदार खासदार होणार नाही, मग मंत्री होणार नाही, मग सत्ता मिळणार नाही, सत्तेतून पैसा मिळणार नाही, पैशातून आपली घराणेशाही चालणार नाही. हे सगळं चित्र पूर्ण त्या काळामध्ये पाहिलं. आणि मग त्याच्यातून मग काय मार्ग काढावा हे सगळं आम्ही 1984-82 पासून ते 1992 पर्यंत आम्ही पाहत होतो. हे सगळं बघितलं सगळं. मग 92ला आम्ही मग या सगळ्याचा वैताग घेऊन मराठा महासंघामध्ये आम्ही निर्णय घेतला. त्यावेळेस शशिकांतजी पवार होते, प्रभाकर शिंदे होते, मोरे होते, किसनराव वरखिंडे होते, अनेक सगळे वळवई, असे सगळे लोक. त्या सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला की बाबा हे लोक महाराष्ट्रातले राज्यकर्ते, मग कोणत्याही पक्षातले नेते मराठा कुणबी समाजाला न्याय देत नाहीत, त्यांचे प्रश्न उचलत नाहीत, प्रश्नाला कुठं हे करत नाहीत. आणि म्हणून मग आपणच राजकारणामध्ये जावं का,
जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक मात्र संस्था म्हणून काम करते आणि भारतीय जनता पक्ष विंग आहे, तशा पद्धतीचं मग आपण एखादं राजकीय हे करावं का, काय करावं का? मग तेव्हा काही तुम्हाला किंवा काही हे करायचं असं नाही, परंतु एखादा दुसरा तरी आमदार आपला असला पाहिजे की जो सभागृहामध्ये आपल्या ह्या अन्याय जे होतात लोक त्यांच्यावरचा आवाज उठला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेसचा निर्णय घेतला गेला की आपण राजकारण करावं आणि मग तेव्हा फर्स्ट टाइम हे राजकारण करायचा 92-93 निर्णय घेतला, अधिकृतपणे ठराव केले आणि मग राजकारणामध्ये आमचा प्रवेश झाला. आणि तो प्रवेश झाल्याच्या नंतर मग आम्ही काँग्रेसचे त्यावेळेस नरसिंहरावजी पंतप्रधान होते आणि पवार साहेब तिकडे वरती मला वाटतं संरक्षण मंत्री होते. पण नरसिंहराव त्या काळामध्ये बाबरी इस्लामीचं प्रकरण झालं म्हणून ते सगळं मुंबई खूप जळत होती. त्या परिस्थितीमध्ये नरसिंहरावजींनी पवार साहेब महाराष्ट्रात पाठवलं आणि शिवाजीरावजी देशमुख साहेब आता दुर्दैवाने नाही वारले, ते प्रदेशाध्यक्ष होते. मग आम्ही निर्णय घेतल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण काँग्रेसच्या सोबत आपण प्रयत्न करू. त्यांना सांगू आम्हाला बाबा अशासाठी राजकारण करायचंय, आम्हाला 1-2-3 जागा द्या, आम्हाला काही जास्त नको, मला 2-3 द्या. पण आम्ही 1 वर्ष सातत्याने त्यांच्या मागे लागलो काँग्रेसच्या. आम्हाला भेटच दिली नाही कोणी, ना पवार साहेबांनी भेट दिली, ना कोणी नाही. पण शेवटी काँग्रेसमध्ये एक चलनी कुणाची गरजच नसायची खूपच. मग पद्मश्री पाटील साहेब माझे फार जवळचे होते, त्यांचे माझे फार घरगुती समज, म्हणजे त्यांना मध्यस्थी घालून सुद्धा आम्ही बोललो, पण त्यांचंही पवार साहेबांनी ऐकलं नाही, म्हणजे भेट पण नाही दिली आम्हाला. काय असं मिळून झाल्यानंतर मग शेवटी एकदा 1 वर्षाच्या नंतर भेट दिली, तरी आम्हाला 2 मिनिटात आम्हाला उडवून लावलं नाही. म्हणजे काही असलं काही का हे काही करू नका, बाकीची दुसरी कामं बघा, हे असलं डोक्यात विचार काढून नका ना, आम्हाला बोलवून करून दिले 2 मिनिटातच. असं म्हणून मग ते आम्ही बाजूला झालो. आणि मग त्यावेळेस मग काय करायचं, तर त्यावेळेस मग आम्हाला म्हणलं, आमचे महासंघातली लोक मला म्हणले की विनायकराव तुमच्या जिल्ह्यातलेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत, तर तुम्ही त्यांना बोला. तर मग मी मुंडे साहेबांना फोन लावला. मग त्यांना म्हणलं असं आहे, आणि त्यांना एवढा आनंद झाला की ते म्हणले नाही काही नाही, तुम्ही कुठं जाऊ नका, काही नाही, मी आलोच तुमच्या. ते 1 तासाच्या आत आमच्याकडे स्वतःहून आले. आणि आल्यानंतर मग ते म्हणले काही नाही, तुम्ही राजकारण करायचा निर्णय घेतलाय ना, मला खूप आनंद झालाय, अतिशय आनंद झालाय, तुम्ही आपण आता एकत्र काम करू. आणि मग त्यांनी मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी झाल्या. मग शिवसेनाचं काय करायचं, मग त्यांनी आम्हाला शिवसेना प्रमुखाकडे पण घेऊन गेले, त्यांच्याबरोबर बऱ्याच बैठका झाल्या, यांच्यावर बैठका झाल्या. सुधीर जोशी मध्यस्थी होते, गोपीनाथराव मुंडे साहेब मध्यस्थी होते, तेव्हा प्रमोद महाजनजी होते, हे सगळे मंडळी यांनी मग आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मग आम्ही काँग्रेस नाईलाज. खरं तर आम्हाला अगोदर काँग्रेसच्या सोबतच राहायचं होतं, मला सगळ्यांची इच्छा होती, कारण सगळ्यांची नाळ काँग्रेसशी जुळलेली होती ग्रामीण भागात मुळातच. म्हणजे पण हे अजिबातच महत्व द्यायला तयार नाहीत, अपमान करायचे आमचा. मग म्हणलं कशाला, म्हणून मग आम्ही शिवसेना भाजपच्या युतीकडे गेलो. आणि मग जे काही बोलाचाली झालं ते झालं. आणि त्याच्यामधून मग 95ला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि मराठा महासंघ अशी युती झाली. काय आणि ती युती होत असताना आम्ही सामाजिक ह्याच्यावर केली मुख्य. तेव्हा 95ला आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक हे करायचं, हे युतीकडून बाळासाहेबांकडून आणि प्रमोदजी आणि मुंडे साहेबांकडून कबूल करून घेतलं. त्या वचननामा तेव्हा होता असायचं दोघांचा, त्या वचननामेत सुद्धा आहे शिवाजी महाराजांचं स्मारकाचं, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय, शेतकऱ्याच्या पेन्शनचे विषय, असे अनेक विषय होते की ते त्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतले. आणि हे प्रश्न मग मार्गी लावायचं ठरलं. मग त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला निवडणूक पण लढवायची. मग त्यांनी आम्हाला विधानसभा, आम्हाला 7 जागा विधानसभा कबूल केल्या होत्या, 7 जागा. मग त्याच्यामधून मग चर्चेमध्ये असं ठरलं की तुम्ही विधानसभेला निवडणूक लढवायच्या ऐवजी तुम्ही विधान परिषदेवर घ्या. मग 2 विधान परिषद आम्हाला द्यायचं निश्चित झालं शिवसेना भाजपच्या वतीनं. आणि मग ते नक्की झाल्यानंतर त्या निवडणुकानंतर झाल्या. आम्ही पूर्ण हिरिरीनं शिवसेना भाजपचं काम केलं. त्याच्यामध्ये काँग्रेसच्या लोकांनी महासंघात फूट पाडायचं काम केलं.
ते मोठं त्याच्यामध्ये राजकारण त्यांनी केलं. मग ते तुकडे तुकडे पडत गेले. तिथपासून ते हे काँग्रेसचं पाप आहे. काँग्रेसच्या लोकांचं ते मी नाव सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकतो, काही प्रश्न नाही त्याला, परंतु मी आता घेत नाही. ते त्यांचं पाप आहे की मराठा समाजामध्ये त्यावेळेस पासून पहिलं फूट पाडायला ते सुरुवात केली. मग आता तर कितीतरी किती मराठा तुकडे पडले खूप झाले. तर दुर्दैवाची गोष्ट आहे, पण ते झालंय. पण ती सुरुवात तिथून झाली. पण ते झाल्यानंतर सत्ता आली सुदैवाने आमच्या, आणि मग तिथं त्यांनी जे आश्वासन दिले होते 2 आमदारकी आणि बाकीचे, खरं तर त्यांनी मंत्री मंडळामध्ये पण घ्यायचा शब्द दिला होता, बाकी महामंडळावर वगैरे असं सगळं. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा पण शब्द होता, त्या वचननाम्यामध्ये होतं सगळं. आणि मग त्याच्यामधून जी पहिली आमदारकी होती ती महासंघाच्या वतीनं हे मला द्यायची ठरली. कारण मी त्यावेळेस सगळे प्रमुख म्हणूनच मी काम करायचो, सगळंच मीच पाहायचो. त्यामुळे साहजिकच ती आपोआप माझ्याकडे आली आणि त्यामुळं मी पहिल्या वेळेस आमदार झाले. म्हणजे असं काही आमच्या अगोदर मनात पण नव्हतं. म्हणजे 96ला मी फेब्रुवारीमध्ये पहिल्या 1 फेब्रुवारीला आमदार झालो, पण तो त्याच्या अगोदर 94 पर्यंत म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आमदार होणं किंवा काही होणं हे पण विषय नव्हता आमचा. फक्त समाजाचं काम करत राहणं, लोकांना मदत करत राहणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं, आणि जे सुटत नाही त्याच्याबद्दल आवाज उठवणं, मोर्चे काढ, आंदोलन कर, काही कर, उपोषण कर. बॅग घेऊन एसटी मध्ये 4 कार्यकर्ते सोडायला जातात, आपण एसटीत जाऊन एसटीनं मुंबईला निघताय. हा सगळा महाराष्ट्रानं पाहिलं, म्हणजे बीड जिल्ह्यानं ते अनुभवले. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी जेव्हा आमदार झालो तो मराठा समाजाचा म्हणून आमदार झालो. तिथं भाजप अखिल भारतीय मराठा महासंघाचा आमदार म्हणून मी एकमेव आहे. त्याच्या अगोदर अण्णासाहेब पाटील होते, ते काँग्रेसचे आमदार होते. त्याच्यानंतरही कुणी झालं नाही. माझ्यानंतर महासंघाला मानणारे अनेक लोक आमदार झाले, मंत्री झाले सगळे, पण त्यांनी कुणीही मराठा महासंघाचं समाजाचं नाव लावलं नाही. ते आपल्या पक्षाचं लावलं. बरोबर. मी एकमेव माणूस आहे की डायरेक्ट समाजाचं नाव लावलं मी. पण आमचं एक तत्व होतं, म्हणजे ते अण्णासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकलं, कारण ते माथाडीचे नेते होते मूळ. काय त्या माथाडीमध्ये 18 पगड जनजातीचे गोरगरीब लोक होते. ते काय एका जातीचे, मुस्लिम पासून मागासवर्गीयापासून म्हणजे सगळे साळी कोळी माळी वगैरे आगरी असे सगळ्या समाजाचे लोक त्या माथाडीमध्ये होते. त्यामुळे ते सर्व धर्म समभाव मानणारे नेते होते. आणि तीच शिकून आम्हाला त्यांनी महासंघामध्ये पण दिली. त्यामुळे महासंघ जरी मराठा समाजाच्या नावाने जरी असला तरी याची घटना तुम्हाला सांगतो, मी नाव नाही सांगत, मराठा महासंघाची घटना त्यावेळेस इतर समाजाच्या माणसाने लिहिलेली आहे, इतर समाजाच्या माणसांनी मिळून लिहिलेली आहे. आणि त्यावेळेस व्यापकताच होती. म्हणजे खूप मराठा या शब्दाचा अर्थ म्हणजे सगळ्या बहुजन समाज वर्ग असा व्हायचा. म्हणजे आजही मुंबईमध्ये तुम्ही जर गेलात तर कोळी मराठा, आगरी मराठा, परीट मराठा, मराठा असं त्यावेळेस लिहिले. आजही त्या संस्था आहेत मुंबईत मध्ये, गल्ली गल्लीमध्ये त्यांचे ऑफिसेसचे बोर्ड वगैरे पाहायला. गिरगाव चाळीमध्ये तुम्ही गेलात, परेलच्या काही ठिकाणी गेलात, असं सगळं बघायला मिळेल. म्हणजे ती व्यापकता त्या शब्दाची आणि त्या ह्याची सगळी त्यांच्यामध्ये होती, तीच आमच्यामध्ये. महासंघाचं समाजाचं काम करत असताना दुसऱ्या समाजाच्या प्रती आदरभाव आणि त्यांच्या प्रती आमचे हे चांगली भावना ही त्यांनी सातत्यानं आमच्या मनामध्ये रुजवली आणि ती सांगितली आणि ती ठेवली. आणि आजही आमच्या मनामध्ये तसंच आहे. म्हणून आम्ही कधीही, माझ्या अनेकांशी म्हणजे अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या बरोबर मी अनेक भांडणं झाली, पण मी मुंडे साहेबांवर टीका केली, समाजावर कधी बोललो नाही. म्हणजे अगदी दुसरे अनेक समाज, मी आता नावं घेत नाही, पण अनेक नेत्यांच्या बरोबर माझे सामाजिक याच्यावर वाद झाले, पण मी समाजाच्या बद्दल कधी बोलत नाही, बोललो नाही आणि मरेपर्यंत कधी बोलणार नाही. कारण ती शिकवण नाही आपली. हा महाराष्ट्र साधू संतांचा तसं थोरा मोठ्याचा शिवाजी महाराजांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आहे, ते महात्मा फुलेपासून, हे त्यांनी शिकवण आपल्याला कधीही दुसऱ्याचा द्वेष करावा अशी दिलेली आहे. काय आणि म्हणून तेच खरं मूळ ध्येय ठेवून आपण पुढे चाललोय आणि तीच पुढे घेऊन जातोय. आणि म्हणून तेव्हा जेव्हा आमदार झालो तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार होत असताना असं कुठेही वाटलं नव्हतं अगोदर 2 वर्ष की आपण आमदार होणार.
तेव्हा माझे जेवढे सहकारी, मी जेव्हा आमदार झालो, माझे मुंबईतले तर अनेक मित्र वगैरे सगळे जे काही असायचे, तेव्हा त्यांना जेव्हा पेपरमध्ये नाव वाचून जेव्हा टीव्हीवर डिक्लेअर झालं, तेव्हा त्यांना विश्वासच वाटाना की बाबा हे आपलंच विनायक मेटे आहे का, आपला मित्रच आहे का, कारण मी सांगत नव्हतो. नाही, बरोबर आहे. त्यांना कधी कुणाला असं मी माझं वेगळेपण किंवा सामाजिक याच्यातलं मी कधी सांगायचं नाही. त्यांना मित्राच्या पद्धतीनेच मी वागायचो. तिथं मग दुसरं काही विषय नसायचा, असंच मी पहिल्यापासून केले. त्यामुळे असं अनेकाला झालेलं आहे आश्चर्य. आणि म्हणून आम्ही जे काम करतो त्या कामाच्या याच्यामधून आलेली ही आम्ही संधी मानली की ही संधी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नाला वाचा पडवण्यासाठी आम्हाला जनतेने दिली. ही अण्णासाहेब पाटलांचा जो विचार आहे त्या विचारांवरची निष्ठा आपल्याला समाजकारणात बळ देत गेली. आपण ते सहसा समाजकारण करत गेला. हे एकीकडे चित्र असताना राजकारणात मात्र आमदार विनायक मेटेंच्या निष्ठा कधी स्थिर राहत नाही. म्हणजे कधी आमदार विनायक मेटे गोपीनाथ मुंडेंसोबत असायचे, नंतर ते शरद पवारांसोबत होते, ते पुन्हा गोपीनाथ मुंडेंसोबत आले. सुरुवातीला त्यांच्या राजकीय वारसदाराला त्यांनी पाठबळ द्यायचं काम केलं, नंतर पुन्हा त्यांच्या विरोधात संग्राम मांडला. हे नेमकं काय, म्हणजे आमदार विनायक मेटेंची राजकीय निष्ठा आणि राजकीय विचारधारा नेमके काय? मुळामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1992-93 पासून जे राजकारणाची सुरुवात झाली ती आता 2020 सालामध्ये, म्हणजे जवळपास 30 वर्ष, जवळपास 28-30 वर्ष झालं या राजकारणामध्ये मी आहे. या 28-30 वर्षाच्या राजकारणामध्ये मी आपल्याला सांगितलं, जी आमची विचारधारा राजकारण सुरू करत असताना जी नाळ होती ती काँग्रेसची जोडली, पण काँग्रेसने आम्हाला जवळच घेतलं नाही, लाथा मारल्या. म्हणून आम्हाला न्यायस्तव बीजेपी शिवसेनेच्या सोबत जावं लागलं. तेव्हा जात असताना आमच्या समाजाचे प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या पेन्शनचे प्रश्न, असे जे काही 7 प्रश्न आम्ही लिहून दिले होते ते वचननाम्यात समाविष्ट केले होते. ते प्रश्न 95ला सरकार आल्याच्या नंतर हे सामाजिक सोडवण्याच्या दृष्टीनं तेव्हा जे काही प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दुसरं, राजकीय सुद्धा आम्ही हे राजकारण का करायचा निर्णय घेतला, तर आम्हाला राजकारणाचे प्रतिनिधी पाहिजे. आम्हाला 2 विधान परिषद जागा द्यायचं नक्की केलं. नंतर महामंडळाचे 2 चेअरमन करायचे, मग बाकी सदस्य, आणि मंत्री मंडळामध्ये या 2 पैकी एकाला घ्यायचं, म्हणजे आम्हाला घ्यायचं, असं ठरलेलं सगळं. आता असं ठरलेलं असताना आम्हाला एक फक्त आमदार केलं, नंतर मंत्री दिलं नाही, महामंडळाचे चेअरमनशिप कुठं दिले नाही, मग तुमचं शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पुढे नेलं नाही, आरक्षणाचं पुढे नेलं नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सुद्धा जेव्हा आम्ही सोडायची त्यांना धमकी दिली आणि तशी हालचाल सुरू केली, आम्ही त्यांचं गाठीबिटी बंद केल्या, मंत्र्याकडे जाणं बंद केलं, तेव्हा कुठं मग बाळासाहेबांनी आणि मनोहर जोशींनी मनावर घेऊन महामंडळाचं स्थापना करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन झालं. ही एक, बाकी काहीच काम त्यावेळेस झालं नाही. मी नंतर आता सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबत आता 14ला जात असताना मी हे त्यांना आठवण करून दिल्या माहितीच्या वेळेस की तुमचा पूर्वीचा अनुभव आम्हाला चांगला नाही, तरीही म्हणलं मुंडे साहेब तुमच्या सोबत आम्ही येतोय आणि त्या काळामध्ये तुमचा अनुभव चांगला नाही हे तुम्हीच आम्हाला अनुभव तसे दिलेले आहेत काय. त्यामुळे एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला शेवटपर्यंत काही केलं नाही. आणि म्हणून मग 97च्या शेवटी ते सरकार असताना 97-98च्या सुरुवातीला आम्ही त्यांचं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार असताना सरकार आणायला आम्ही मदत केली. त्या काळामध्ये शिवसेना भाजपच्या सोबत कुणीही नसायचं, मराठा समाजाचा कुणी नेता नसायचा, त्यांचे बीजेपी मध्ये 10 नेत्यामध्ये एकही मराठा नेता नव्हता, शिवसेनेमध्ये 10 नेत्यामध्ये एकही मराठा नव्हता, काही नव्हतं. केवळ आमच्या नावावर आम्ही मराठा समाजाला विनंती करत राहिलो. मी त्या काळामध्ये मुंडे साहेबांच्या सोबत 114 सभा घेतल्या मी मुंडे साहेबांनी. किती? 114. म्हणजे थोडं रात्रंदिवस आम्ही फिरलो. तर त्याचं आम्हाला फळ काय मिळालं तर काहीच नाही. आता लोकांना वाटलं की हे तुम्हाला आमदारकी दिली, आमदार करण्याच्या अगोदर आम्ही किती योगदान दिलं त्याचा कोणी विचारच करत नाही. हे तोंडी नाही, हे लेखी आहे. आजही माझ्याकडे मुंडे साहेबांची सही, उद्धव ठाकरे साहेबांची सही, आमच्या सगळ्यांची सही आजही माझ्याकडे ते कागद
म्हणजे कुणालाही वाचायचं असलं तर आम्ही देऊ शकतो. म्हणजे असं काही नाही की आम्ही खोटं बोलतोय किंवा काय बोलतोय, असंही काही नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मूळ मुद्दा असा आहे की राजकीय पण आमचं ते जे काही ठरलं होतं ते पूर्ण करत नाही आणि सामाजिक सुद्धा करत नाही. पण नाईलाज असतो त्यांना सांगून मग 98च्या सुरुवातीला आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडल्याच्या नंतर मग शरद पवार साहेब आमच्या मागे लागले. तोपर्यंत तुमचा उपद्रव किंवा तुमची ताकद लक्षात आली. मग शरद पवार साहेब एवढे मागे लागले की आमच्याजवळ 15-20 मिटिंग झाल्या 98ला, आणि मग तरी आम्ही लवकर जायला तयार नव्हतो. पण त्यांनी जेव्हा याच्या बाहेर पडायचा निर्णय घेतला काँग्रेसचा, मग तेव्हा मग आम्ही त्यांना सोबत करायचं आहे. त्याची दिल्ली पवार साहेबांसारख्या महाराष्ट्राच्या माणसाला दाबून ठेवते, मग आपण आता या वेळेला त्यांना साथ दिली पाहिजे म्हणून मग आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय. पण सोबत जाण्याचा म्हणजे साठी आम्ही पक्ष वेगळा काढला. हो, पक्ष वेगळा काढला, त्या पक्षाच्या वतीनं आम्ही ते सोबत गेलो त्यांच्या. आणि मग मला सांगा तिथं की त्या काळामध्ये आम्ही कुठं कुणाला धोका दिला, उलट आमच्याशीच धोका झाला, समाजाशीच धोका झाला ना. मग तिथं आम्ही कसं, त्या काळामध्ये शिवसेना भाजपला कुणीच दोष दिला नाही, उलट त्याचं नाव काढून आम्हालाच बोलतो तुम्ही बदलता. पण तिथं झाल्याच्या नंतर मग पवार साहेबांच्या सोबत आम्ही गेलो. 98च्या लोकसभेच्या वेळेसच आम्ही सोबत गेलो. तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं युतीचं. ते असताना सत्ता सोडून कोणी जाईल का, पण तिथं आम्ही गेलो. ते असताना आम्ही पवार साहेबांच्या सोबत गेलो. पुन्हा एकदा आपला जो प्रश्न सत्ता सोडून कुणी जाईल का, असंही सांगितलं जातं महाराष्ट्राच्या राजकारणात की विनायक मेटे होका यंत्र, त्यांना लगेच पुढची सत्ता कुणाची येणार आहे हे दिसत राहतं आणि ते त्यानुसार सोयीने निर्णय घेतात. माझे जे विरोधक आहेत माझ्याबद्दलचे तुम्ही कोणत्याच गोष्टी माझ्यावर आरोप करू शकत नाही. जे इतरांवर कसले पण आरोप करू शकतात, फसवेगिरीचे करू शकतात, करप्शनचे करू शकतात किंवा काही करू शकतात, तसं माझ्याबद्दल असा कुणी एकही आरोप करायला कोणाला जागा नाही. मग सोपं काय आहे, जसं कसं एखाद्या महिलेचं बदनामी करायचं असेल तर त्याचे चारित्र्य बोललं जातं आणि त्याला बदनाम केलं जातं. तसं मला काही जो विशिष्ट वर्ग आहे नेत्यांचा, त्या ज्यांना मी अडथळा वाटतो, ही लोक मुद्दाम होऊन काय आरोप करतात, जे इतर समाजाचे नेते असतील ते विनायक मेटे जातीवादी आहे, हा स्वस्त त्याला काही लागत नाही काय. आणि मी मराठा महासंघाचं काम करत होतो, मराठा समाजाचं काम मी कधी लपवलं नाही, लपवायचं काही कारण नाही, मरेपर्यंत ते लपवणार नाही. हा, मी दुसऱ्याचा द्वेष करतोय का ते बघा ना, दुसऱ्याला मदत करत नाही का ते बघा, उलट मी त्यांना मदतच जास्त करतो सगळ्यांपैकी, पण ते पाहत नाही. नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये बोलेल तुम्हाला की इथं बीड मध्ये सुद्धा सगळं उदाहरण म्हणून छोट्यामध्ये द्यायचं म्हणलं तर ते मी नंतर बोलेल. पण अशा पद्धतीचं हे कोणी बघत नाही. पण जातीवादी म्हणजे बदनाम करा, इतर मराठा समाजाच्या व्यतिरिक्त जेवढे लोक आहेत त्याच्यामध्ये मला अगोदरच बदनाम करून टाकायचं, अरे जातीवादी माणूस कशाला जायचं सोबत, ही ज्यांचा स्वार्थ आहे मला जातीवादी म्हणण्यामध्ये, हे लोक मला करतात. तसं पक्ष बदलतो हे सोपं आहे ना, ह्याच्यात कोणता आरोप आहे मला सांगा. आता एवढं तुम्हाला काय 28-30 वर्ष झालं समाजकारणात राजकारणामध्ये मी काम करतो. या 28-30 वर्षामध्ये मी कोणता पक्ष बदलला, मी 95 ते 98ला मी माझं त्यांच्यावर सत्ता असताना मी बाहेर पडलो. कशामुळं की त्यांनी आपल्या याची पूर्तता केली नाही म्हणून, बरोबर. त्याच्यानंतर माझा पक्ष काढला आणि नंतर तिथं चालवला. ती चालल्यानंतर पवार साहेब खूप मला त्यांनी हे केलं, आग्रह केला. आणि मग त्यांच्या आग्रहामुळं, आणि महाराष्ट्राचा माणूस मोठा होता असेल तर आपण मदत करावी, जसं इकडं मुंडे साहेबाला मदत करावी म्हणून बघ आपल्या जिल्ह्याचा माणूस म्हणून आपण गेलो होतो, तसं पवार साहेबाला केली आम्ही. मग तिथपर्यंत त्यांच्या सोबत डायरेक्ट नंतर मग पक्ष माझा मर्ज केला परभणीला स्टेडियमवर. त्या काळामध्ये मी आजही जाहीरपणे बोलतोय, पवार साहेबांनी त्यावेळेस मला स्पष्ट अनेक वेळा सांगितलं की विनायकराव तुम्ही एवढ्या मोठ्या स्टेडियमला कार्यक्रम घेताय, तुम्हाला काही मदत करू का. मदत, मी म्हणलं साहेब काही नाही, तुम्ही तिथं उपस्थित राहा, हीच आम्हाला मदत आहे, बाकी तुमची कशाची मदत करत नाही. 5 पैसे कशात आम्ही मिळले न होता अख्खं स्टेडियम भरून तो विलिनीकरणाचा कार्यक्रम केला आम्ही. हा केल्याच्या नंतर 99 पासून
ते 14 पर्यंत मी पवार साहेबांच्या सोबत राष्ट्रवादीमध्ये होतो. त्या काळामध्ये सुद्धा पवार साहेबांनी लिखित दिलेलं माझ्याकडे आजही आहे त्यांची आश्वासनं. पुढं फक्त एक आमदारकी माझी जर सोडली तर एकही आश्वासन त्यांनी पण पार केलं नाही. ना स्मारक पुढे नेलं नाही, ना आरक्षण पुढे नेलं नाही, शेतकऱ्याचं पेन्शन तर नेलं नाही, साध्या मुलांचं सुद्धा विषय त्यांनी पुढे नेले नाही. एवढंच कशाला, अण्णासाहेब पाटील महामंडळ जे युतीच्या काळामध्ये केलं होतं तेव्हा पैसे जे मिळाले त्यांना, त्याच्यानंतर मागच्या आघाडीच्या 15 वर्षाच्या काळामध्ये 5 कोटी रुपये सुद्धा दिले नाही. तरीही आम्ही 15 वर्षे सोबत राहिलो त्यांच्या प्रत्यक्षात, आणि त्याच्या अगोदर 2-3 वर्ष, म्हणजे 17-18 वर्ष मी त्यांच्या सोबत राहिलो. आणि त्याच्यानंतर आता मी आम्ही परत वेगळ्या पक्षाला केलं. मग मी बदललो कुठं सांग, पण त्या पक्षात मी कधी गेलो? मी ज्या विचारानं पुढे चालतोय, या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाबरोबर इतर बहुजन समाज आणि या सगळ्या समाजाचे प्रश्न जो सोडवेल, जो न्याय देईल आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल असं जिथं वाटतं मला, तिथं आम्ही जायचा प्रयत्न करतो. मी जातो, मी एकटा नाही. एक स्वतः गोपीनाथराव मुंडे साहेब हे जर एकटे सोडले तर सगळ्या नेत्यांनीच किती वेळेस तरी पक्ष बदलले ना. बरोबर, कोणी राहिले? काही लोकांनी प्रत्यक्षात पक्ष बदललं नसेल, बरोबर, पण आतून त्यांनी पक्षविरोधात काम केले. ते तर राजकारणाचं सूत्रच आहे. हो, ते सूत्र नाही म्हणत, ती बेमानी आहे. ती बेमानी विनायक मेटेंनी उघड कधी बेमानी केली नाही. आत एक बाहेर एक कधी नाही. जी माझा ओपन स्टँड असेल, मी एखाद्याला पाठिंबा राजकीय दृष्ट्या द्यायचं म्हणलं तर ओपन देतो, त्याचा नफा तोट्याचा मी विचार करत नाही. पण विश्वासघाताचं राजकारण विनायक मेटेने कधी केलं नाही. तुम्ही बघा ना, बाकी कोण, तुम्ही लोकसभेचे इलेक्शन बघा, आमदारकीच्या इलेक्शन बघा, जिल्हा परिषदेच्या इलेक्शन बघा, सगळे बघा. म्हणजे उघडपणे सांगतात एकाला स्टेजवर एका पक्षाचे असतात, काम दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते करतात. असलं तर विनायक मेटेने कधी केलं नाही ना. ठीक आहे, विश्वासघात आपण नसेल केला, पण जाहीर विरोध करण्याची जी हिंमत दाखवली, किंवा मग थेट पंकजा मुंडेंना विरोध असेल, लोकसभेत खासदारकीच्या वेळेस प्रीतम मुंडेंच्या विरोधात घेतलेली भूमिका असेल, हा कुठेतरी भाजप सोबत राहून पुन्हा भाजपलाच केलेला विरोध, म्हणजे पुन्हा राजकारणाचाच विषय देता येतो. मी कुठं पक्ष बदल नाही बदल. त्याच्यानंतर 14च्या इलेक्शन मध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब, स्वतः देवेंद्रजी फडणवीस, विनोद तावडे, खडसे ह्या सगळ्यांनी, गडकरी साहेब अनेक वेळा माझ्या बैठकी घेतल्या, अनेक वेळा माझ्या सोबत बैठकी घेतल्या, आणि त्यांनी कन्व्हिन्स केलं मला यायला, प्रश्न सोडवण्याची हमी दिली. काय राजकीय सुद्धा तुम्हाला मान सन्मान आणि सरकारमध्ये संधी दिली जाईल. तुमचे सामाजिक प्रश्नाचं जे लढाई आहे तो पुढे घेऊन जाण्याची सोडवण्याची आम्हाला हमी दिली. याच्यामुळं आमच्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अनेक बैठका घेऊन आम्ही त्यांच्या सोबत गेलो. मी गेल्यानंतर आम्ही इमानदार, तेव्हा 14ला लोकसभेला गेलो आम्ही मुंडे साहेबांच्या इलेक्शनला. तेव्हा तर बीड जिल्ह्यामध्ये कोणीच नव्हतं, मी एकच होतो त्यावेळेस, पण गेलो. आता ते गेल्यानंतर आनंद झाला, ते निवडून आले. दुर्दैव आपल्या जिल्ह्याचं राज्याचं की ते लवकर गेले आपल्यातून. त्यानंतर मग परत विधानसभा आली. त्या विधानसभेमध्ये म्हणजे मुंडे साहेबांची इच्छा होती की मी इथून लढालो, तीच मग बीड म्हणून. आणि त्यांना माहिती होतं की बघे त्यांना इथल्या काही लोकांच्या बद्दल खूप राग आलेला होता, खूप म्हणजे टोकाचा राग. आणि त्यांचं डोक्यात होतं की अशा काही माणसाला इथून काही झालं तर राजकारणातून त्यांना आता कमी केलं पाहिजे. म्हणून मला त्यांची इच्छा होती की मी इथं राहू, आणि नाहीतर मी वाशिमला उभा राहणार होतो रिसोडला, तिथून मी निवडून आलो. मग इथं आलो, इथून निवडून आपण निवडणुकीला उभा राहिलो. मला काही 15 दिवस फक्त मिळाले. मला अनुभव तेवढा नव्हता. काही सहकारी आमचे छोटे मोठे जे काही होते, भारतीय जनता पक्ष होता, म्हणजे सगळे सोबत होते आमच्या. तर या सगळ्यामध्ये त्यावेळेस बीजेपीच्या काही लोकांनी विरोध केला ना. मी त्या काळामध्ये सुद्धा स्वतः पंकजाताईला बोललो, त्यांनी मिटिंग घ्यायला लावली. 2 मिनिटाची मिटिंग घेतली फक्त त्यांनी. काय फक्त 2 मिनिटाची, काही बोलले. जे विरोध करत होते त्यांना काहीच बोललं नाही. त्या काय त्यांनी फक्त 1-2 मिटिंग, एक ओपनिंगची घेतली, नंतर 1-2 घेतली, नंतर ते आले नाही कधीच नाही. मग मी काय त्याच्याबद्दल कधी राग नाही व्यक्त केला, मी ते सोडूनही दिलं. ठीक आहे म्हणलं, वेळ नाही मिळाला. आणि मी कधी आज तागायत त्यांच्यावर असा 14 मध्ये आरोप नाही केला किंवा माझ्या विरोधात केलं. ऍक्च्युअल
ऍक्च्युअल त्यांच्या जवळच्या लोकांनी खूप विरोध केला मला, ही वस्तुस्थिती पाहिलं ते सर्वांनी, पण तरीही मी आरोप नाही केला. ते झालं. आता ते सगळं निवडणूक झाल्याच्या नंतर व्यवस्थित झालं, त्या मंत्री झाल्या, नेत्या झाल्या, आनंद झाला. मुंडे साहेबांचं वारसदार आहेत, चांगलं काम करते हे ते. पण हळूहळू त्यांच्या मनात काय आलं मला माहिती नाही, ते विनाकारण मला विरोध करायला लागल्या. नंतर जेव्हा आम्हाला घटक पक्षाला संधी द्यायची वेळ आली मंत्रिमंडळात, तेव्हा मला विरोध केला गेला, खूप विरोध. पण एक वेळेस नाही, 1, 2, 3 वेळेस विरोध केला. म्हणजे अगदी राजीनाम्याच्या सुद्धा धमक्या दिल्या गेल्या. आपण मुख्यमंत्र्यांचे मित्र असताना सुद्धा हे होत गेलं. हो, खूप विरोध केला गेला. आणि मला मंत्रीपद मिळू नये याच्यासाठी तो पूर्णपणे प्रयत्न केले गेले. असं होतं. तरीही दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. या जिल्हा परिषदेच्या त्याच्या अगोदर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्या नगरपालिकेमध्ये मी स्वतः भारतीय जनता पक्षाला, देवेंद्रनाथ त्यावेळेचे अध्यक्ष होते, दानवे साहेब, त्यांना वगैरे सगळ्याला बोललो. ते म्हणले ठीक आहे, बीडचं तुम्ही, आपण भाजप आणि शिवसेना सगळे मिळून आपण निवडणूक लढू. ते सगळे तयार झाले, वरचे सगळे तयार. त्यांनी फोनही केले पालकमंत्र्यांना. पालकमंत्री ऐकायला तयार नाही, कारण त्यांचं पालकमंत्रीचं आणि क्षीरसागरचं आतून अगोदरच बोलणं झालं होतं, ठरलं होतं की यांनी फक्त नावाला उभा करायचे आणि त्यांनी तिथं हे करायचे, मदत करायची आणि ते निवडून भारतभूषणजींना निवडून आणायचं, हे अगोदरच ठरलं. त्यामुळे तिथं त्यांनी छोटासा एक कार्यकर्ता दिला. काय अशा सगळ्या गोष्टी त्या काळात. ते झाल्यानंतर परत मी विसरून गेलो. जिल्हा परिषद आले, जिल्हा परिषदेला सुद्धा त्यांनी तसंच केलं. म्हणजे मला सोडून सगळ्याला हे करायला. नंतर निकाल जो आला, तर माझे 4 लोक निवडून आले, त्यांचे कमी आले, त्यांचे जास्त आले, सगळे जास्त. म्हणजे 18 लोक बीजेपीचे आले नाही, त्यांचा अपक्ष आला. पण सत्तेसाठी त्यांना गरज पडली. पण सत्तेसाठी त्यांनी सोडून दिलं होतं. ते बंगल्यावरती बसले होते, आपल्याला सत्ता आणायची नाही, काही नाही, सगळं सोडून दिलं होतं. पण त्या काळामध्ये तिथं ज्या काही गोष्टी घडल्या, देवेंद्रजींनी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला. एवढंच, मी फार आतलं डिटेल सांगत नाही, पण देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन सांगितलं की विनायकरावजी, ही जिल्हा परिषद आहे, कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली पाहिजे, पंकजाताईच्या नेतृत्वात आली पाहिजे. पण बाकी तुमचं भांडणं बिडणं सगळं लांब ठेवा, माझ्यासाठी ठेवा, पण तुम्ही यावेळेस मदत करा, काही झालं तरी हे करा. मी त्यांच्यासाठी पुढाकार घेतला. मी स्वतः मग दससाहेबाकडे गेलो, बदामरावजी त्यांच्याकडे गेलो, आबाकडे गेलो, दोघांनाही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. बाकीच्यांनी केले असेल, पण मी त्याच्यात मोठ्या प्रमाणात दोघंही कन्व्हिन्स झाले. आम्ही सगळे मिळून एकत्र झालो आणि ती माझं सगळं म्हणजे मंत्रिपदाचा राग, नगरपालिकेचा राग, त्यांनी मला निधी दिला नाही अनेक वेळा, म्हणजे डीपीडीसी मध्ये नाही, 25-15 नाही, अनेक पद्धतीचे निधी मला मिळून, हे सगळे राग मी बाजूला ठेवून सुद्धा केवळ देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या करता आणि भारतीय जनता पक्षाकरता, त्यांच्या नेत्यांना सुद्धा बरं वाटावं, त्यांचा अपमान होऊ नये म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद यावी म्हणून मी प्रयत्न केले. मी जे काही खालीचा वाटा असेल तो केला, यश आलं. माझा उपाध्यक्ष झाला. दुर्दैवाने त्याला दुर्बुद्धी सुचली, त्यांनी आम्हाला धोके दिले, त्याच्याबद्दल मी बोलत नाही आता सगळ्या गोष्टी. पण जे काही हे झालं, तर हे सगळं एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्यात काहीच फरक नाही. उलट आमचीच माणसं फोडायला लागले आणि सगळे फोडले. ठीक आहे, त्याने मला काही फरक पडत नाही, कारण असे आले किती गेले किती, ते ना काही विनायक मिठे कधी कमी झाला नाही आणि काही मला फरकही पडला नाही, तो मला काही मुद्दा नाही. मग असं एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा मध्यंतरी मी पाठीमागं मी स्वतःहून त्यांच्याकडे 2 वेळेस गेलो, स्वतःहून त्यांना बोललो. काय माझा स्वभाव तसा नाही की स्वतःचा कमीपणा घेऊन कोणाकडे जावं. तरीही मी आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या सगळ्यासाठी, मुंडे साहेबांसाठी मी स्वतःहून गेलो. मला आपल्यात भांडणं नको, तरी त्यांच्याकडे गेलो. तरीही ते समोर गेले की मला आपल्यात काही नाही म्हणतात आणि मागं जे करायचं ते करतात. असल्या सगळ्या परिस्थितीमध्ये नंतर परत एकदा मंत्रिमंडळाचं परत हे आलं होतं, परत विरोध. म्हणजे माझं पूर्ण राजकीय आयुष्य म्हणजे त्यांनी कसं संपेल, कशी मला पदं मिळणार नाही हे पाहायचं आणि मी मात्र चांगलं वागायचं त्यांचं. हे कसं चालेल?
आम्ही काही साधू संत नाहीये, आपण राजकारणी आहोत. राजकारणामध्ये एका हाताने द्यावं, एक पाऊल तुम्ही पुढे गेला तर दुसऱ्याने पण एक पाऊल पुढे यावं लागतं. तसं तिकडे होतच नाही, झालंय नाही. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली आणि प्रीतम मुंडे या लोकसभेच्या उमेदवार म्हणून पुढे आल्या, तेव्हा माझा पूर्णपणे विरोध करायचा हे होतं. म्हणजे विचारच होता पूर्वीपासूनच. म्हणजे मी तर इथपर्यंत बोललो होतो की भारतीय जनता पक्षाच्या बाहेर पडायचं असेल तरी माझी तयारी आहे. पण मला त्यावेळेचे रावसाहेब दानवेजी असतील किंवा चंद्रकांतदादा असतील, देवेंद्रजी असतील, अनेक विनोद तावडे, या सगळ्यांनी समजून सांगितलं की असं तुम्ही करू नका, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहा, बीडमध्ये सुद्धा सोबत राहा आणि प्रीतम यांना मदत करा. मी तयार नव्हतो, पण त्यांनी खूप कन्व्हिन्स केलं, मी कन्व्हिन्स झालो. पण म्हणलं मी स्वतः काही हे करणार नाही. त्यांनी स्वतः जर बोलल्या, त्यांनी जर आम्हाला हे केलं, सांगितलं, पाठिंबा मागितला तर आम्ही 100% देऊ. बाकी बीड सोडून आम्ही सगळीकडे युती आहेच, ते आम्ही युती धर्म पाळू. पण बीडमध्ये मात्र त्यांनी स्वतः बोलल्याशिवाय आणि पुढं आमच्याशी दुश्मनासारखं वागणार नाही हे शब्द दिला तर आम्ही 100% त्यांच्यासाठी एवढा सगळा अपमान, एवढं सगळं नुकसान सगळं गिळून आम्ही त्यांच्या सोबत राहतो असं बोलतो. ठीक आहे, आम्ही सांगतो. देवेंद्रजींनी त्यांना अनेक वेळा सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. नंतर चंद्रकांत दादाला सांगितलं, चंद्रकांत दादा त्यांना बोलले, ऐकलं नाही. सुधीर भाऊंचं तरी ऐकतील म्हणले, सुधीर भाऊनं पण सांगितलं, अजिबात ऐकलं नाही. नंतर महादेव जानकर त्यांचे भाऊ आहे, त्यांनी पण सांगितलं, त्यांचंही त्यांनी ऐकलं. इतरही अनेक त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्यावर खऱ्या अर्थानं मनापासून प्रेम करणारे जे आहेत, निष्ठा ठेवणारे त्यांच्यावर आणि त्यांचं चांगलं व्हावं असं मानणारे, पण इथं बीडमध्ये जे त्यांचे मनापासून हितरक्षक आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारे आणि निष्ठा ठेवणारे, या लोकांनी पण त्यांना सांगितलं, कुणाचंही ऐकलं नाही. तरी तुम्हाला आठवत असेल 18 का 19 तारखेला मतदान होतं लोकसभेत. तर मी शेवटी कंटाळून वाट बघून बघून कधी बैठक घेतली मी 12 तारखेला. तुम्ही आजही तुम्ही तुमचाच पेपर वाचा, 12 तारखेला म्हणजे किती, तिथून पुढे 6 दिवस फक्त प्रचार राहिला होता. 6 दिवस. तोपर्यंत मी शांत होतो, बीडमध्ये सुद्धा आलो नव्हतो, कुठंच नाही, काही नाही. शेवटपर्यंत वाट बघून सुद्धा त्यांचा साधा निरोप नाही, भेट तर लांबच, साधा भेट नाही, फोन नाही, निरोप नाही, काही नाही, SMS सुद्धा नाही, काहीच नाही. मग आम्ही काही रस्त्यावर पडलो का माग पडायला? हे आमचं एकमत असेल, पण एकमत आहे ना आमचं हक्काचं काय. पण त्यांना काय वाटलं, कोणी काय सल्ले दिले आम्हाला माहिती नाही. आणि त्यामुळं काहीही कारण नसताना त्यांनी आमच्याबद्दल विनाकारण चुकीचे ग्रह, चुकीचा समज हा धारण केला आणि त्याच्यातून ते आमच्या विरोधात वागणूक केले. आज त्याचं पर्यवेक्षण पाहतोय आपण की काय नुकसान आमचंही केलं आणि स्वतःचंही नुकसान झालं. पण एवढं सगळं झाल्यानंतर या विधानसभेला मी कुठंही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कुठंही कुणाच्याही बद्दल एक शब्द सुद्धा विरोधात उच्चारला नाही, कुठं निरोप नाही, कुठं काही नाही. सगळ्याला सांगितलं. इव्हन मी मगाशी म्हणलं ना, मी आत एक बाहेर कधी करत नाही. मी जयदादांच्या बरोबर माझं कधी 36च्या आकडे राजकीय होतं, व्यक्तिगत नाही, पण राजकीय आमचं किती विरोध वैर होतं. पण जेव्हा वरती निर्णय झाला एकत्र व्हायचं आणि ही जागा त्यांना सुटली, तर त्यांनी माझा सुद्धा, जयदादांनी माझा फोटो सुद्धा टाकला नाही. युतीमध्ये असताना फोटो माझा एकटा, जेवढे पक्ष होते त्याच्यात फक्त एकमेव मला वगळला. अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये मला एकट्याला वगळलं, बीड मधला असून. इथं काहीतरी मतदार असतील ना, 10 मतदारसंघात असतील ना, साहजिक आहे. आपण तेवढे त्या 10 मतासाठी सुद्धा त्यांनी म्हणजे मला बोलवणं तर लांबच, म्हणजे प्रचाराला बोलवलं ना, स्टेजवर बोलवलं ना, सदा कुठेही प्रचार साहित्यामध्ये फोटो सुद्धा टाकला नाही. जे महाराष्ट्रातून फोटो टाकलेले आले होते ते सुद्धा बीडमध्ये कुठे लावले नाही, म्हणजे बीड जिल्ह्यातच नाही.
त्याच्यात जयदत्तांना पण नाही लावले. तरी असं असताना सुद्धा मी कुठेही जाहीरपणे त्यांच्या विरोधात कुणी काम करा असं अजिबात बोललो नाही. म्हणजे मला काही लोक येत नव्हते, उलट त्यांच्याच काही मित्रांनी ते आतून त्यांच्या विरोधात काम केलं. मी नाव घेत नाही कुणाचे, त्यांच्याच मित्रांनी, आणि त्याची सुद्धा त्यांना किंमत मोजावी लागली आता काय. म्हणून जेव्हा जेव्हा जे दुसऱ्यासाठी खड्डे खोदून ठेवतात तेव्हा कधी नाही कधी त्याच्यामध्ये खड्डा खोदणारा जातोच जातो. हा निसर्गाचा नाही. म्हणजे आमदार विनायक मेटेंच्या बाबतीत अनेकांनी राजकीय खड्डे खोदले, हे जसं वास्तव आहे. तसं दुसरं एक चित्र आपण सातत्यानं पाहतोय की तुम्हाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागले त्यावेळी. तसं राजकीय कार्यकर्त्यांना आकर्षून घेणारा लोहचुंबक म्हणून विनायक मेटेंकडे पाहिलं जातं. अनेक कार्यकर्ते आपण जमवले किंवा आपल्याकडे लोक जमवायची कॅपॅसिटी आहे, पण पुन्हा ते लोक टिकत नाहीत किंवा ते लोक आपण टिकवून ठेवू शकला नाहीत. किमान बीड जिल्ह्यात तरी हे चित्र आम्हाला सातत्यानं पाहायला मिळालं. याचं काय कारण आहे? बरं, म्हणून तुम्हाला मी मग सांगत होतो की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विनायक मेटेंचं जे राजकारण बदलत असतं ते कधीही बदललेलं नाही. मी कधीही याच्या आज सोबत त्याच्यासोबत असं कधी करत नाही. घेतलेली भूमिका ही ठाम घेतो, ज्यांच्या सोबत आहे त्यांच्या सोबतच राहतो. पण मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वाभिमान शिकवलाय, लाचारी नाही. तुम्ही प्रेमानं जीव देऊ आम्ही, पण कुणी जर आमचा अपमान करत असेल तर अपमान सहन करायला आम्ही कुणाच्याही मोकळे नव्हतो, पुढेही असणार नाही काय हे. आणि त्यामुळं माझ्यावर जे काही आरोप होतात, म्हणजे आज बदल करत आहात, हे करतात, ते तुम्हीच पहा एवढ्या 28 वर्षाच्या मध्ये कोणता बदल केला मी. आता हे सरकार आल्याच्या अनेकाला वाटलं की अनेक लोक चलबिचल झाले, पण मी नाही. मी स्पष्ट सांगितलं आपण भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. सत्ता येईल नाही येईल आपण त्या विचाराच्या सोबत आहे, त्यांच्या सोबत आहे, देवेंद्रजीच्या सोबत आहे, मोदी साहेबांच्या सोबत आहे, त्यांच्या सोबतच राहायचं. त्याच्यात बदल हे सगळं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये कार्यकर्ते आमच्या कुठं सुटले, फक्त बीड मधले जात. आणि तुम्ही बीडच्या अनुषंगाने बोलताना बोललो की बीड मध्ये चित्र पाहायला मिळते, तर बीडच्या मध्ये तुम्हाला ते चित्र थोडस पाहायला मिळेल. आता मला सांगा याच्यामध्ये जे कोणी तुम्हाला वाटतात, मी कुणाला नाव घेऊन तेवढं काही त्यांना फार महत्व देऊ इच्छित नाही, पण जे कुणी कार्यकर्ते असतील ते कुणी त्यांना साधी ओळख सुद्धा नव्हती किंवा कुणाला त्यांना विचारतही नव्हते. कुणी सगळ्याला जर नाक सुद्धा पुसायला येत नव्हतं, तिथपासून अनेकाला तयार केलं. तयार केल्याच्या नंतर त्यांची मेहनत, आपलं काम, बाकीची सगळी मदत याच्याप्रमाणे ते मोठे मोठे होत गेले. आपण त्यांना संध्या देत गेलो प्रत्येक ठिकाणी, सगळ्या याच्या ठिकाणी गेलो. परंतु जसं जसं होत चाललं तसं आता अनेकाला कधी विनायक मेटे लहान वाटायला लागला, दुसरे मोठे वाटायला लागले. त्यामुळे त्यांच्या बुद्ध्या फिरल्या, मनामध्ये बेईमानी आल्या. कधी काही लोकांना आपला पक्ष लहान वाटायला लागला, दुसऱ्यांचा पक्ष वाटायला लागला काय, आणि त्यांनाही वाटायला लागलं. काही लोकांना असं वाटायला लागलं की या पक्षामध्ये विनायक मेटेंच्या सोबत पक्षामध्ये राहिलो तर आपल्याला किती पुढे संधी मिळेल काय, मग मिळेल की नाही मिळेल, त्यापेक्षा दुसऱ्यांच्या सोबत गेलं तर आणखी जास्त संधी मिळेल. या सगळ्या व्यक्तिगत स्वार्थापोटी हे सगळे लोक गेले. त्यांनी कुणीही बनवणं काय असं कोणचं नुकसान कुणाचं झालं त्याच्यामुळे, उलट त्यांना मोठंच करायचा प्रयत्न केला आपण. आता विनायक मेटे लहान आहे का मोठा आहे हे महाराष्ट्र बघतो, पण ज्यामुळं तुम्ही इथपर्यंत आलात त्याच तुम्ही आईबाबाला विसरता, मग त्याचा फळका तिने कधी मिळतच. जो विचार म्हणजे बहुजन मराठा समाजाचा विचार म्हणून आम्ही राजकारण समाजकारण करतो असं आपण सांगतात. मग या 24-30 वर्षाच्या राजकारण समाजकारणात किंवा आपल्या सक्रिय विधिमंडळाच्या काळात मराठा समाजाला आपण नेमकं काय दिलं? आजच एक बातमी आली सगळीकडे फिरते. MPSC महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे, त्याच्यामध्ये जो काही निकाल लागला आणि 13% रिझर्वेशन मिळालं, त्याच्यामध्ये अनेक डेप्टी कलेक्टर झाले, डेप्टी CO झाले, अनेक तहसीलदार झाले, अनेक वेगवेगळे व्हिडिओ झालेत. असे वेगवेगळ्या पद्धतीचे जवळपास 127-28 लोक त्याच्यामध्ये आलेत. आज सगळे ही विनायक मेटेची देण आहे. जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले 75% विनायक मेटेचा वाटा आहे.
जेव्हापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आम्ही सुरू केली तेव्हापासून आज तागायतपर्यंत विनायक मेटे जेवढा लढला तेवढा कुणीही लढलेला नाही. विनायक मेटेने जेवढं आयुष्य त्याच्यामध्ये खर्च केला तेवढं कुणीही नाही. त्या सभागृहामध्ये एकही अधिवेशन असं नाही, त्या अधिवेशनावर मी या आरक्षणाच्यामुळं, स्मारकाच्यामुळं, अण्णासाहेब पाटील महामंडळामुळं, ह्या सगळ्या प्रश्नाच्यामुळं आम्ही बंद पाडलं नाही. एकही नारायण राणेची समिती विनायक मेटेने स्थापन केली, स्मारकाची समिती विनायक मेटेने सगळी करून घेतली, कायदा तिथं विनायक मेटेने करून घ्यायला लागला. काय कोर्टात सुद्धा सुरुवातीला तिथं एकमेव होतं की विनायक मेटे त्याच्यामध्ये गेलो, ते नंतर मग काही 2-4 लोक गेले, तो भाग नंतरच आहे. सुरुवातीपासूनची लढाई पूर्ण राज्यभरामध्ये फिरलो, यात्रा काढल्या, जत्रा काढल्या, मोर्चे काढले, आंदोलन केले, मेळावे घेतले, उपोषण केले, घेराव केले, आत्मदान सुद्धा केले, सगळ्या गोष्टी केल्या. आमचे 2-3 लोक माझे त्याच्यामध्ये आहुती दिली त्यांनी ह्या सगळ्या प्रक्रिया. बरोबर. म्हणून आज जे मराठा समाजाला जो हा न्याय मिळतोय त्याच्यामध्ये शिवमाचा वाटा आमच्या शिवसंग्रामचा विनायक मेटेचा आहे. स्मारकाचं जे आता इथपर्यंत आलेलं आहे ते कुणी किती काही म्हणू द्या, हे सरकार असेल नाही तर कुणी सरकार असेल, ते स्मारक महाराष्ट्रातल्या सरकारला करावंच लागेल, तरच ते सत्तेवर बसू शकतील. जे कुणी त्याच्या विरोधात जाईल तो सत्तेवर माणूस एक दिवस टिकणार महाराजांच्या विरोधात जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ विनायक मेटेने बसून केले. अण्णासाहेबांचे वारसदार सुद्धा तेव्हा नव्हते त्याच्यात. बरोबर. तिथं अण्णासाहेबांचं तिकीट विनायक मेटेने काढलं, टपालांचं. अण्णासाहेब पाटलांचं टपाल तिकीट विनायक मेटेने काढलं. एमपीएससीचं वय 5-5 वर्षाचं काम विनायक मेटेने केलंय. कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला निर्णय लावायला भाग विनायक मेटेने पाडले. मुंबईमधलं रेल्वे स्टेशनचं नाव असेल किंवा अनेक सगळे असे काम हे सगळे आपण केले. एक नाही, तुम्हाला सांगतो, हे सगळं जे आहे ना याच्यापेक्षा समाधान काय असायला पाहिजे. कुणी रस्ता एखाद्या आमदारानं कोण जाता इथं बघतो आपण, हे नाली केली ही केली ना असलं केली, ती 2 वर्षांच लगेच जाते ती बुजून, म्हणजे ते बांधलीच नसती चांगली त्यामुळे ती पडून जाते. पण जोपर्यंत ह्या सगळे निर्णय आहेत तोपर्यंत विनायक मेटेचं काम राहतं. अर्थात अनेक लोक जसे ज्यांना माझा त्रास आहे राजकारणात, समाजकारणात, ही लोक मला विरोध करतात. मग तिथले काही मराठा समाजाचे पण आहेत, काही इतर समाजाचे, ते मात्र माझ्यावर टीका करतात. कारण माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना मोठंच होता येत नाही, हाही एक भाग आहे. काय बरोबर असे आहेत. त्यामुळं या कोण टीका करेल, टिप्पणी करेल याच्याकडे मी कधीही लक्ष दिलं नाही. पण कामाचा जो फोकस आहे याच्यावर मी कधीच विचलित झालो नाही. त्यामुळं एवढ्या वर्षामध्ये समाजाचं आपण हे देणं लागतोय हे मी सिद्ध करून वयाच्या या टप्प्यावर तुम्हाला समाजासाठी काहीतरी काम करता आलं याचं समाधान म्हणून आपण त्याच्याकडे पाहताय. पण अशा काही घटना आहेत ना किंवा असा एखादा निर्णय मागच्या काही काळात झाला का की आज आपण म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं या टप्प्यावर मागवून पाहताना वाटतं का की त्याचा पश्चाताप आहे एखाद्या राजकीय निर्णयाचा? अगोदर मी तुम्हाला आनंद सांगेन, जेव्हा म्हणलं की 10 पिढ्यामध्ये माझं राजकारणात कुणीच नव्हतं, तेव्हा मी जेव्हा आमदार झालो, माझ्या आईवडिलांचं दर्शन घेतलं, शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले, तो माझ्या सगळ्या आयुष्यामधला सगळ्यात आनंदाचा. कारण कधीच आमच्या भागातच नाही, गावात नाही आणि काही अपेक्षितही नाही, म्हणजे कॉमन मराठा याच्यातून मी इथपर्यंत आलो त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, हा एक आनंदाचा दिवस होता. दुसरं, जेव्हा मी राज्यामध्ये आरक्षण यात्रा काढली होती आणि त्याचा समारोप हा शिवाजी पार्कला केला. त्या शिवाजी पार्कला केवळ एकमेव विनायक मेटे मोठा नेता, राजकीय पक्षाचा एक माणूस नाही. आणि दुर्दैव असं तिथं पाऊल ठेवायला जागा नव्हती त्या शिवाजी पार्कला. त्या शिवाजी पार्कमध्ये फक्त पूर्वी 1-2 वेळेस इंदिरा गांधीच्या सभा आणि नंतर ठाकरे फॅमिलीच्या सभा याच्या, आणि मला वाटतं राष्ट्रवादीची स्थापना याच्या पलीकडे कोणी घेतली नाही. तेव्हा मी त्या ठिकाणी जेव्हा सभा डिक्लेअर केली तेव्हा ठाकरे फॅमिलीतलंच एक जण मला म्हणले, अरे विनायक काय तू वेड्यासारखं करायला. म्हणले, अरे बघा, माझं समाजावर विश्वास आहे, समाजावर माझं प्रेम आहे, तसंच समाजाचं सुद्धा माझ्यावर असेल, विश्वास असेल, हे मला खात्री आहे. तुम्ही पहा म्हणलं
इथे एकही जागा तुम्हाला इंच दिसणार नाही मोकळी, म्हणजे काही बघता. तर त्यावेळेस सरकारमध्ये असणाऱ्या काही एका पक्षाने त्यावेळेस आम्हाला तिथं आमचं ही मेळावा, आरक्षण यात्रेचा मेळावा यशस्वी होऊ नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले एका पक्षाने, तिथल्या नेत्यांनी. 30 ठिकाणी तर सत्यनारायण घातले. अशा अनेक गोष्टी आहेत. पण याच्यातून सुद्धा तो जो काही अथांग सागर जमला होता आणि मी त्या ठिकाणी त्या सभेच्या ठिकाणी गेलो, शिवाजी पार्कला त्या स्टेजवर गेलो. अख्खा सगळा शिवाजी पार्क मध्ये फुललेला तो माणसाचा हे फ्लोरा सागर अक्षर बसलेला उठून उभा राहून अभिवादन केलं मला. मी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केलं. आणि नंतर काही आमच्या सहकार्याची भाषणं झाल्यानंतर मी उभा राहिलो भाषणाला, तेव्हा सुद्धा अख्खा सगळा परत एकदा समाज उभा राहिला, उठून उभा राहून अभिवादन केलं. तो एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस. अख्ख्या राज्यातल्या लोकांनी 2-2 वेळेस उभा राहून अभिवादन करतात, मनापासून अभिवादन करतात. याच्यापेक्षा अजून माणसाला वेगळा आनंद काय, वेगळं समाधान काय पाहिजे. आणि त्यामुळे बाकीचे काही जरी असलं तरी हे समाधान खूप आहे. आणि नंतर शिवाजी महाराजांच्या बद्दलचा जो स्मारकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, अक्षरशः आम्ही जेव्हा समुद्रामध्ये स्मारक करायचं हे म्हणत होतो तेव्हा सगळ्यांनी वेळेत काढलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं जेव्हा मागणी सुरू केली तेव्हा सुद्धा मराठ्याच्याच लोकांनी नेत्यांनी, त्यांची नाव आहेत माझ्याकडं, आणि इतर समाजात आहे की मराठ्याला कुठं आरक्षण असतं का हे म्हणायचे. वाघ कुठं गवत खातो काय, शिव कुठं गवत खातो काय, अशी कॉमेंट आम्हाला ऐकवलेली आहेत. काय कुणी यायचं नाही कार्यक्रमाला आमच्या तिथं. पुन्हा तसंच स्मारकाचं सुरू, समुद्रात कुठं स्मारक असतं. पण जेव्हा या देशाच्या पंतप्रधानाने तिथं भूमिपूजन केलं, मुख्यमंत्र्यांनी, बाकी सगळ्या नेत्यांनी, तो एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस, खूप मोठा दिवस. पण दुःख मात्र त्याच दिवशी पण असं आहे की मला समुद्रामध्ये त्यावेळेच्या राजकारणाने मला येऊ दिलं नाही. बरोबर, समुद्राच्या काठावरूनच मी ते भूमिपूजन केलं, पण तिकडं मात्र मला जाता आलं नाही. हे दुःख मी स्वतः देवेंद्रजींना पण बोलून अनेक वेळा दाखवलं, बाकीच्या सगळ्याला बोलून दाखवलं. आजही ते दुःख आणि शेवटपर्यंत दुःख तसंच राहील. असे काही नक्की प्रसंग आहेत. काय दुःख तर झालंच, पण कुठला त्यामुळं जमा खर्चाचा जर आयुष्याचा आतापर्यंत जर हे केला तर ज्या ध्येयासाठी, ज्या विचारासाठी, ज्या उद्देशासाठी मी समाजकारणातून राजकारणामध्ये आलो त्याच्याबद्दल मी नक्की 100% समाधानी, म्हणजे 100% समाधानी आहे असं नाही, पण बहुतांश मी समाधानी आहे. पण आता सगळ्यात मोठा कसा आहे, शेतकऱ्यांचा आमचा पेन्शनचा विषय आहे. नंतर आमच्या तरुण जे युवक आणि बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांच्या एक बेरोजगारीचा विषय, असे 3-4 विषय असे आहेत. शिक्षण पद्धतीचा एक विषय आहे. या जे 3-4 विषयाला इथून पुढच्या काळामध्ये मी वाहून घ्यायचं ठरवलेलं आहे. आमदार विनायक मेटेंना मंत्रिपद मिळणार असं सातत्यानं कार्यकर्त्यांना वाटत असतं. प्रत्येक सत्तेच्या काळात सक्रिय असणारे विनायक मेटे, अनेक युत्या आघाड्या घडवणारे विनायक मेटे आज राजकारणाच्या या टप्प्यावर येऊन बसलेत. काय करायचं राहून गेले आणि भविष्यात आता जो पुढचा राजकीय सामाजिक प्रवास आहे, समाजासाठी तर आपण सांगितलं की विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे, सर्व सोडवायचा आहे. राजकारणातल्या कुठल्या पदापर्यंत राजकीय प्रवास कसा राहणार आहे? 2 गोष्टी आहेत. हे बघा, राजकीय प्रवास मी आता भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे. आमचं भारतीय जनता पक्षाच्या बरोबर पण खूप चांगलं विचाराशी जवळीक आहे, जमतं. आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर मी व्यक्तिगत प्रेम पण करतो आणि त्यांच्याबरोबर मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुद्धा राहू शकतो. त्यामुळे राजकीय पुढचा प्रवास हा त्यांच्यासोबत 100% असणार. पण बीड जिल्ह्यापुरता आता मर्यादित बोलायचं, काय करायचं, बीड जिल्ह्यामध्ये सगळंच राहिलेलं आहे. झालं काय असा प्रश्न जर विचारलाय 50 वर्षात, तर काय तुम्हाला बीडमध्ये बदल आहे? तुम्ही जेव्हा बीडमध्ये जन्माला असाल, तुम्ही आम्ही सगळे जन्मले,
तेव्हाच बीडमध्ये आताच्या बीडमध्ये काय फरक आहे? लोकसंख्या वाढली, घरं वाढलेत, ही बदल जर सोडला तर काय बदल आहे? अहो, इथं शिक्षणाच्या पद्धती चांगल्या नाहीये, रस्ते चांगले नाही, पाणी 15-15 दिवसाला येत नाही, स्वच्छता नीट होत नाहीये, घाणीचं साम्राज्य सगळं. इथं साधं गार्डन नाही फिरायला वयस्कर माणसाला किंवा तरुण मुलांना कुठं जायचं, गार्डन नाही, उद्योगाची MIDC नाही इथं. अनेक महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून इथं लोक ऍडमिशन घेतात का? तर कॉपी करून पास व्हायला येतात. हे दुर्दैव आपलं, नामुष्की आहे. याच बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मुलीला मारायचा पराक्रम इथंच होतोय. म्हणजे जन्मदर एवढा घटला होता की सगळ्या इथंच. ही बीड आहे, हे बीड. याच बरोबर ऊसतोड कामगारचा जिल्हा, ऊसतोड कामगार किती वर्ष तुम्ही ते वाजवणार? कुणाला इथल्या राज्यकर्त्याला का वाटत नाही की हे कलंक आहे आपल्याला? ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही आपल्या दृष्टीनं कलंक आहे, तो मिटवायचा. का कुणी पुढाकार घेत नाही? इथले राज्यकर्ते, पदावर असणारे अनेक मोठे मोठे पालकमंत्री झाले, मंत्री झाले, सगळे झाले, पण ह्याच्याबद्दल काय? जे कुणी हे करतंय का फक्त राजकारणासाठी त्याचा उपयोग करायचा आहे? कोण त्याच्यासाठी करतंय? ऊसतोड कामगारांच्या एकदम मेळावे घेतले, मी घेतले ना. आजही माझे त्याच्यामध्ये काम करायची तयारी करणार आहे, मी संघटना सुद्धा बांधणार आहे. काय मी पाठीमागं जेव्हा राष्ट्रवादीत होतो तेव्हा स्वतः पवार साहेबांना मी लेखी पत्र अनेक वेळा दिलेले की इथल्या ऊसतोड कामगारांच्या करता की इथं ज्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे, आता नुसतं तुम्ही शाळा ते वसतिगृह शाळा काढलेल्या, मग काय ते सरळ भ्रष्टाचार, 50% भ्रष्टाचार आहे त्याच्यात. मग गावातली पण लोक आहेत आणि BDO पासून ते सगळे शिक्षक पण आहेत त्याच्यात. मग तिथं जेवढा पैसा जातोय तेवढा एका पंचायत समितीच्या सर्कलमध्ये 2-2 हॉस्टेल करा ना आमच्या ऊसतोड कामगारांच्या मुला मुली करता. रेशनिंग जसं आश्रम शाळेत तसं करा ना, काय अडचण आहे? चांगलं शिक्षण द्या ना त्यांना. पण नाही करत, पैसे नाही मिळत खायला ते. पण हा ऊसतोड कामगाराला इथंच ही द्यावं म्हणून आता किती त्रास आहे या करोनाच्या ह्याच्यामध्ये. आमच्या त्या सगळ्या भगिनींना, आमच्या भावाला गावात पण जागा देत नव्हते करोनामध्ये. तिकडे त्या कारखान्याच्या तिकडे राना उन्हात राहावं लागायचं. त्यांना किराणा सुद्धा आणायला जायची चोरी होती. उपाशी काढलं. मला अनेक फोन यायचे. मी जसं जसं जमेल तसं फोन करायचो. कधी कलेक्टरला करायचो, कधी कारखानदाराला करायचो, कधी त्यांच्या याला MD ला करायचो. अनेक ठिकाणी केलं मी. किंवा मग काही लोक काही ठिकाणी मी माझ्या कार्यकर्त्याला सामान घेऊन पाठवलं. ही लज्जास्पद नाही आपल्याला. किती वर्ष झालं? 60-60, 70 वर्षाची लोक आजही जात आहेत. लहान लहान बाळ कडेवर घेऊन आमच्या भगिनी जातात. उघड्यावर आंघोळ करावं लागते अनेक वेळा. त्या झोपडीमध्ये राहतात. या अनेक लोक झाले वाड्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये राहणाऱ्या आमच्या भगिनी त्या कुणाच्या तरी ऊसाच्या फडामध्ये जर करावं लागतात. त्यांना काय वाटत असेल? ठीक आहे 2 पैसे मिळत असेल पण कष्ट किती, रक्त किती ओकावं लागतं. मग हे सगळं मिटावं मध्ये वाटत नाही कुणाला. नुसतं एवढे कोटी आले तेवढे कोटी आले, ह्याला गेले कुठं? मग अजून रेल्वे नाही सुरू होत. त्या रेल्वेमुळे माझं खरं भांडण झालं होतं सुरुवात. कारण मी सुरेश राव जे होते आपले प्रभू साहेब, हे माझे गेले 30 वर्षापासूनचे मित्र. ते रेल्वे मंत्री झाल्यामुळे त्यांनी मला मुद्दाम बोलवून घेतलं. मग मी इथले लोक नेले बीडसाठी आपल्या. मला आपला ओळखीचा काहीतरी उपयोग व्हावा, ते त्यांना जमलं नाही. ह्याच्यात माझी काही चूक आहे? बीडसाठी मी काही करायला लागलो असेल तर माझी चूक आहे का ती? त्याच्यामुळे भांडण काढायचं काम केलं. तर हे जे अजून रेल्वे धावतीच. काकूने काही वेळा उद्घाटन केले, जयदत्तांनी केले, मुंडे साहेबांनी केलं, आता याही मागच्या पालकमंत्र्यांनी केलं. आता हे काय करतात माहिती नाही. साधं एवढे वर्ष झालं. आता विरोधी पक्ष नेता त्यावेळेस धनंजय मुंडेजी होते, माझे पालकमंत्री पंकजाताई होत्या. त्यांच्या गावचा ते परळी ते इकडला पाटोद्याचा रोड होत नाही. अजून 5-5 वर्ष रोड होत नाही. कसलं लक्ष नाही? का होत नाही याचा कोणी जबाब विचारतंय का? किती माणसं मेले तिथं? ह्याच्यामध्ये दुर्दैवानं मीडियातले कोणी आवाज उठवत नाही. ही बांधिलकी विचाराची जी पाहिजे जिल्ह्याच्या करता ती दिसत नाहीये, खूप कमी आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याची ओळख पुसली जात नाही. गरीबातला जिल्हा, दुष्काळी जिल्हा,
परत ऊसतोड कामगाराचा जिल्हा, बेकाराचा जिल्हा, हेच चालू आहे. आज तुम्हाला मी ते शांतिवन तिथं पर्यटन केंद्र करायच्या दृष्टीनं पाठीमागा लागले, तर तिथेही अडचणी आणतात. आणि इथं मला सांगा, तुम्हाला स्वतःहून फॅमिलीला सोबत घेऊन बीडमध्ये कुठं जाऊ शकता? आहे जागा एक? इथल्या अधिकारी काय येत नाही, इथं अधिकारी पण येत नाही, कोणी चांगले माणसंही येत नाही. कसं सुधरत? काय त्यांचे आलं तर इथं शिक्षणापासून त्यांच्या बायापोराला बाहेर जायचं सगळं, इथं कैदेत असल्या सगळे बायापोर राहतात त्यांच्या, कुठं जायलाच जागा नाही. ना हॉटेलिंग करू शकत नाही कुठं, ना बाहेर फेरफटका जायला कुठं बगीचा नाही, कुठं पर्यटन स्थळ नाही, कुठं काही. आणि म्हणून मग मी इथं ते बीडच्या बाजूला पालीच्या तिथं ते ही करायला सुरुवात केलं. तिथं पर्यटन स्थळ, तिथं बोटिंग सुरू केली मी आता, तिथं बाकीचं पर्यटन वगैरे सुरू केलं. नारायणगडचं करतोय आता, अनेक ठिकाणचं मी करतोय त्याच्यामध्ये. बीडमध्ये मला झाडं नाही, एक प्रश्न नाही हो, अनेक. नदी तशी आम्ही शिवसंग्रामने 2 वेळेस नदी साफ केली, कुणाचाही 5 पैसे न घेता. पण नगरपालिकेनं 1 वेळेस केली तर त्याचे लाखो रुपये उचलले. म्हणजे आता आपण राज्यभरात आता पहिलं आपण राजकारणातली 30 वर्ष घातली, आता आपण पुन्हा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असं समजायचा पुढचा टप्पा. आणि एक आहे बीड जिल्ह्यावर तर 100% लक्ष केंद्रित मी केलेलंच आहे आणि शेवटपर्यंत असणार आहे, त्याच्यात काही दुमत नाही. पण राज्यामध्ये सुद्धा जे मी मागाशी सांगितलं तर शेतकरी वर्ग आहे, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मोदी साहेबांनी खूप काही अगदी सन्मान योजनेपासून ते अनेक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण जोपर्यंत शेतकऱ्यांना बियाणं, खत, पाणी आणि त्यांना कर्ज हे वेळेवर उपलब्ध होत नाही आणि पाणी त्यांना मिळत, तोपर्यंत शेतकरी कधी सुधारणार नाही. त्या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे. मग शेतमालाला भाव, उत्पादन खर्चावर आधारित भाव, ही लढाई लढणं गरजेचं आहे. त्यांना पेन्शन मिळणं गरजेचं आहे. सगळ्याला पेन्शन मिळते, त्यांनाच नाही, जगाला जगवतो तो, पण त्याला पेन्शन. ही माझ्या पुढचा अजेंडा असणार आहे. मग म्हणजे तसं तुम्हाला अनेक बेरोजगारी आहे, किती बेरोजगारी वाढली, मुलं बेरोजगार आहेत, मुली बेरोजगार आहेत, काम नाही, धाम नाही, काहीच नाही ना. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यावर पुढच्या काळात फोकस. हा माझा शेवटचा प्रश्न की समाजासाठी काय 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 करायचं आपण सांगितलंय, आपला अजेंडा मांडलाय. राजकारणात शेवटी कुठलंही जर काही करायचं असेल, आपल्या हाताला काही आपले स्वप्न राबवायचे असतील तर कुठली एक सत्ता केंद्र व्हावं लागतं. राजकीय व्यक्ती म्हणून आमदार विनायक मेटेंना काय व्हायचं राहिलंय, काय व्हायचंय? असं आहे की विनायक मेटेंनी कधीही कोणती महत्वाकांक्षा ठेवून काम केलेलं नाही, ना समाजकारणात नाही ना राजकारणामध्ये. परंतु एक मात्र निश्चितपणाने मी सांगू इच्छितो त्याला की मी नेहमी सातत्याने एक विचार केला, आणि ती कुणाला चांगला वाटेल वाईट वाटेल त्याचे मी फार केले नाही. ती कोणती की कोणतेही राजकीय लोक बघा, ते राजकीय लोक कितीही निधर्मी धर्माचा आव्हानत असतील, मी जातीवादी नाही, मी समाज मानत नाही, असं किती काही बोल, पण निवडणूक आल्या की अंधारातून ते जातीचा उपयोग करून घेतात, धर्माचा उपयोग करून घेतात, नातेवाईकाचा करून घेतात. मग मी काय ठरवतो, हे सगळं कोणासाठी करतात? स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थाकरता, निवडून येण्याकरता, पोराला, घरच्याला, स्वतःला आणि वरची पद मिळवणं. मग हे अंधारातून करतात. तर मी जर उघडपणे केलं, मला व्यक्तिगत काहीच स्वार्थ नाही करायचं, मग मी काय म्हणतो की समाज, मग फक्त मराठा समाज माझ्या डोळ्यासमोर नाही, उद्या समजा बीडसाठी काही निर्णय घ्यायचा, माझ्या बीडचं भलं होणार असेल किंवा माझ्या महाराष्ट्राचं भलं होणार असेल, त्याच्यासाठी जर मी कुणाला खिंडीत पकडून जर यांना काही मिळवून द्यायला सक्सेस होत असेल तर मी करणार. मग कुणाला काय वाटेल त्याची मी फारशी फिकीर करत नाही. त्यामुळं या सगळ्या समाजाचं भलं करत असताना माझ्या डोळ्यासमोर ना राजकीय स्वार्थ आहे ना कोणत्याही पद्धतीचा काही आहे. केवळ समाजाचं हित, जिल्ह्याचं, राज्याचं हित डोळ्यासमोर काम करत राहणं आणि त्या बदल्यात लोकांनी फक्त आशीर्वाद देत राहावं एवढीच इच्छा आहे. मी जर व्यक्तिगत स्वार्थ पाहिला असेल तर माझं बीडमध्ये घर नाही, मी माझ्या छोट्या भावाकडे राहतोय, मग तो जे काही म्हणत त्यांनी सुद्धा बँकेचं 25 लाख रुपये कर्ज काढून ते घर बांधलेलं आहे. माझं गावात तर आजही पत्र्याचं घर आहे, आई माझी पत्र्याच्या घरामध्ये.
मुंबईमध्ये एक बायकोच्या फ्लॅट आहे, तिथं आम्ही राहतो. आमचं काही नाही, अतिशय सरळ. माझ्याकडे ना मोठं बँक बॅलन्स आहे, ना मोठं लखोपती करोडपती, काही नाही. पण माणसाचं मात्र प्रेमाची संपत्ती खूप मोठी आहे. त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थानं मी कधी काम केलं नाही आणि पुढेही करणार नाही. समाजाशी नाळ हे तुटू देणार नाही. जे चांगलं आहे ते करायसाठी कोणतंही करावं लागलं तर त्यालाही मागं घेणार नाही. माझी पुढे एवढीच प्रार्थना राहील पुढच्या आयुष्यामध्ये. उलट मी 2-3 वेळेस मरणातून वाचले. म्हणजे मंत्रालयामध्ये आग लागली, तिथं शेवटचा माणूस मी उतरलो, बाकी सगळ्यांना अगोदर मी काढलं. त्यामध्ये फक्त एक माझा कार्यकर्ता वारला. नंतर स्मारकाच्या ह्याच्यामध्ये माझा एक काम. 2-3 वेळेस मी वाचलो. मी असं समजतो की मी काहीतरी पुण्याची कामं केली असतील म्हणून असल्या ह्याच्यातून मी वाचलेलो आहे. मग ते जे उरलेलं आयुष्य आहे ते लोकांच्या सेवेसाठी, समाजाच्या सेवेसाठी, त्यांच्या भल्यासाठी, काय उद्याची येणारी पिढी आहे त्यांना योग्य मार्गाने घेऊन जाण्यासाठी ते वेचावं आणि त्याच्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद लाभावेत एवढीच माझी पुढच्या याच्यामध्ये अपेक्षा असेल. समाजकारणासाठी, राजकारणातून लोकांचं भलं करण्यासाठी जे आयुष्य आपल्याला मिळाले आणि भविष्यात आपल्याला काम करत राहायचंय त्यासाठी जे आशीर्वाद पाहिजेत अशी आपण भावना व्यक्त करताय. आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या हे जे काही संकल्प आहे, जे काही आपलं काम आहे त्याला बळ मिळो याच प्रजापत्र परिवाराच्या शुभेच्छा. आपण आज प्रजापत्राच्या स्टुडिओमध्ये येऊन आपला राजकीय प्रवास आणि आपल्या एकंदर राजकारण समाजकारणामागचं रहस्य किंवा राजकारण समाजकारणात काय काय करता आलं त्या भावनांना मोकळी वाट करून दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.